सापडले. थांब 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 तू 6 आणि 2. 6 आणि 2 किती झाले बोल? 6 आणि 2. आई हा उबाळ म्हणजे 8 असतात काय? होय रे मेल्या, इंग्लिश मधला 8च असतोय तो. 1 2 3 4 5 6 7. अजून एक सांगते मिळाली. प्रभ्या आई बोलवते, घरी जा घरी घरी जा जा घरी जा, आई बोलवते. घरी जा घरी जा, आई बोलवते. घरी जा. बापाला प्रभ्या बोलतोस? बापाला प्रभ्या बोलतोस? कशा गुगाच मारतास तुला आता तो? दाखवतो एक. घाबरावा. नाही, तुला आता हात करून टाकतो. घाबरावा. घाबरावा तुम्ही. दारावरची बेल वाजली ना म्हणून वाचली वाय दोघा. माहिती आहे. नंतर बघतो तुमच्याकडे. जा. म्हणून रडत. प्रभाकर मोरे इथेच राहतात. धनंजय माने इथंच राहतात. असं बोललो तर प्रमोशन तरी होईल ना? प्रमोशन लाख करू हो, पण तुम्ही प्रयोगाला तर बोलवा. प्रयोग नको लागायला. निघा निघा अहो असं काय करताय तुम्ही? कोणी घरी आलात त्याला मध्ये घेत असतात, तुम्ही बाहेर काय पाठवताय? या या हा. अरे या 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 या. प्रभाकर मोरे तुम्हीच आहे का? होय मीच. हा. कोकणचा पारिसमणी, तामनकरांचा प्लॅटॉनिक. प्रभाकडून मीच. काय काम काढलं माझ्याकडे? मी श्याम राजपूत, बँकेतून आलोय. मी कोकणात ना आलोय. तसं नाही, मग कसा? मी MSJ बँकेतून आलेलो आहे. अच्छा म्हणजे बँकेत ना आलो आहे का? हा, हा. बँकेत गर्दी आहे काय हो? असेल नाही काय आज लय गरम होत आहे. मग म्हटलं पाण्याच्या बाटलीत बिअर टाकून बँकेत जाऊन बसू पिया. हो. काही बोलता का तुम्ही? अहो एसी मध्ये पियाला लय मजा येते. काय हा? झालं? पण काय आहे, जल्ली गर्दी असेल ना मग तर पियाला जाम भीती वाटते. पियाला सगळीकडे वास पसरतो ना, जाम प्रॉब्लेम होतो. काय समजलं? तुम्ही बँकेत जाऊन दारू पिता? हा? मी कुठं पण जाऊन पितो. हा? परवा मी राणीच्या बागेत गेलो होतो. काय बोलता? ओ पेगविनच्या पिंजऱ्यात बसवतो दारू प्यायला. काय लागू इतकं थंडगार गारे गार. अरे तन बाईने उपाद मारू. अरे हा माणूस काही बोलून राहिला. हे येडा येतो. काय बोलस तू? काय बोला बसाड्या? या या अच्छा या. बसा 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 बसा. काय म्हणजे? मी MSJ बँकेकडून आलोय लोन रिकव्हरीसाठी. तुम्ही MSJ बँकेकडून लोन घेतलेलं आहे? कोणी? आम्ही? हो. नाही हो. नाही? आम्ही कधी घेतला? अरे बापरे. आमच्याकडे लय पैसा आहे बाप जाड्याचो. बाप जाद्याचा असेल ना? नाही नाही, मग? बाप जाड्याचो. कसं काय? यांचा बाप जाडा आहे ना. माझ्या बापाला बोलायची हिंमत कशी झाली तुझी? माझ्या बापाला बोलायची हिंमत कशी खोटा झाली? बोलले काय? तुला दाखवतो आता. नाही तू आता माझ्या हातात कसलं बसू राग नको. येतात? नाही, नाही, अरे, अरे मला मारताय तुम्ही? अरे काय करताय? माझ्या बापाला दाडा बोलते म्हणजे काय? हिचा बाप कसा होता माहितीये तुम्हाला? मला कसा माहिती असेल? लोद्या होता लोद्या. गप्रवा. ओ यांची मांजर हरवली. हा. 4 दिवस तिला शोधत होतं. शेवटी 4 दिवसांत पोटाच्या घडीत सापडली चिमाटलेली. पोटाच्या घडीत मांजर? आमा वसाडे, तुझा बापूस खुर्चीत बसला होता. तिथंच लाकडं रचली त्याला पेटवली. काय जमत? शांत व्हा तू, शांत व्हा. माझ्या बापाशी मरण काढणार? हो, काढलं. तुमच्याशी सोडणार नाही, नाही. नाही. हो, ऐका, हो, ऐका. जाऊ द्या ना. ऐका. शांत जा. अरे तुम्ही मारा. तुम्हाला एक- माझ्या बापाशीच मरण काढतोय. थांबा रे. मारा. अरे तुम्ही गुच्चूप बटणार काय चालू आहे? बाहेरच्या माणूस आल्यावर एवढा दांगडा? एक नंबरची दलिंदर फॅमिली आहे तुमची. आणि तू रे ओ सियर गर्लच्या केसातली ऊ. आई बाप झगडे करतात, तू सिअरिंग काय करतो रे? एवढा उताला. इकडे बसा खाली. बसा सगळे खाली. इकडे रे. इकडे या भाऊ. सगळे बसा. काय ग देवा. अहो झोपायला नाही सांगितलं, बसायला सांगितलं ना. काय ताण देताय तुम्ही? ए दादा, ए माझा डब्बा आहे तो ठेव ठेव. राहू दे ना. उपाशी आहे ना सकाळपासून. कशात? खा खा. हे बघा, आ. तुम्ही MSJ बँकेतून जे लोन घेतलेलं आहे त्याचा एक पण हप्ता भरलेला नाही.
आता नेमकं काय करायचं ते सांगा. लोणचं कसं करायचं? एका कैरीच्या बारीक बारीक फोडी करायच्या, मिरचीच्या तेलात टाकायच्या, मसालो मीठ आणि काचेच्या बरणीत ठेवायचा आणि बरणी घट बंद करायची. हा झाकण असा उघडा अजिबात ठेवायचा नाही. तुमची जीभ कातरून आहे ना ती मिरचीच्या तेलात अशी चर्रकन तळली पाहिजे. हे बघ. वेगवेगळे कॅरेक्टर पकडायची तर भलती हौस आहे. विनोद तेज जुने पारंपरिक बुरा लागलेले. लोणचं कसं करायचं म्हणजे खायचं लोणचं नाही, नाही. लोण कसं फेडणार बुवा तुम्ही? कसं फेडायचं लोण? कसलं लोन? कसलं लोण? नाही मला नाही बा आठवत मी लोन घेतलेला. बापरे. हा आता लक्षात आलं. परवा ना मी मामाच्या कपाटात 2,000 रुपये काढले होते. मग? पण मामाला काय त्यातलं माहितीच नाही. तू सांगितलंस काय ग? छे बाय, मी कशाक सांगू, मी काय सांगले नाही. मी पण नाही. ए तुम्ही बायना पिचके लांबा. एखाद्याला न सांगता त्याच्या कपाटातून पैसे घेणं याला लोन घेणं नाही म्हणत, याला चोरी करणं म्हणतात. अच्छा पण हे लोन नाही आहे का? नाही. मी उगाच आपला टेन्शन मध्ये मी इतके दिवस विचार करतो हा लोन फेडू कसा. नाही पण कसं आहे बरं दिसत नाही ना. आता आपण लोन काढलं, बँकेचा माणूस दारात आला, 4-5 माणसं बघणार त्यांच्याकडे, केवढी इज्जत झाली शी, आमची. शी, नाही नाही, बरं नाही. बरं नाही दिसत का? आहे. बँकेच्या माणूस दारात आलाय, टेन्शन घ्या, पैसे द्या, पटकन पैसे द्या. चिडू नको. पटकन पैसे द्या. मा डोकं फिरल्यावर भलता डेंजर माणूस. चिडू नको. तुम्ही 10 लाखाचे लोन का घेतलं आणि घेतलं ते पैसे कुठे खर्च केले? पटकन सांगा. चिडू नका. बसा तिकडे जरा 2 मिनिट. बसा ना भाऊजीनू, बस. पटकन सांगा. कसं आहे म्हणजे साहेबांनो, म्हणजे आम्ही लोन घेतलेला बँकेकडनं. नाही असं नाही, खोटं काय याला बोलायचा. आम्हाला काय खोटं बोलायची सवय अजिबात नाही. नाही. हो देवाच्या आम्ही पण आज पण कधी खोटं बोललेलंच नाही. नाही. हां. पण त्या लोन घेतं ना तर त्यात म्हणजे लोन मधनं म्हणजे 1 लाखाची ना मी 20,000 अंडी घेतली. 20,000? अंडी घेतली. हां. तर मला असं वाटलं त्या 20,000च्या अंडीमधनं पिलं निघतील बाहेर. मग 20ची 40ची 80, मग 80,000ची अशी लाखो पिलं बाहेर निघतील. बर. मग आम्ही करोडपती म्हटलं, मग तुमचं लोन फेडून टाकू आम्ही. मग पण अंडी घेतल्यानंतर मला कळलं ना अंडी उभवावी लागतात, मग तेव्हाच पिलं बाहेर निघतात का. हा. मग काय झालं, मग मी 1 लाखाची कोंबडी घेतली आणि त्या अंड्यांवर बसवली. बर. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, मी अचंबित, अजून पिलं कशी बाहेर येत नाही. तेवढ्या तिकडनं एक इसम आला. तो म्हणाला, हो मोर्यनू, ही अंडी बॉईलर आहे, ह्याच्यातनं काय पिलं निघत नाही. बिग लॉस. My business is big loss for fertilizer, Dan shall always have nothing. Couldn't have it and loss and Angela is nothing for fertilizer, good thing. What? Eggs as... अरे इंग्लिश बोलताना तोंडाला 5 किलो थुका आला ना तुझ्या. कशाला इंग्लिश बोलतो? एखादा अंड घेऊन पटकन मारलं पाहिजे तोंडावर. हे असाच आहे त्यांचा. असंच म्हणजे मग ना भाऊजीनू मी एक आयडिया सांगितली. काय? म्हटलं आता एवढी अंडी असत, कोंबडी असत, मग काय वाया घालवायची काय. मी म्हंटल त्यांका एक चांगलोसो ढाबो टाकूया. हा. ढाबो माहिती आहे ना, हा. छोटासा हॉटेल हो. आपला. मग आम्ही काय केला ना, 3 लाखाचा एक ढाबा टाकला. बर. हा पण तो काय चालत नाही. का? ह्या वासड्याच्या हाताला चव नको. ओ आमच्याकडे एक कुत्रा आहे, तो प्लॅस्टिक खातो, पण हिच्या हातचं काय खायत नाही. इतकं बेचव म्हणजे आता नाही हा तर नाही हा मग माझ्या काय? हाताला चव नाही हा, ठीक. भाऊजीनू. हा. पण भाऊजीनू माका ना हा. चांगला नाचू घेता गे बाय माझे. हे डॅन्सर आहे हा. का? तर मग मी अजून एक आयडिया केलंय. काय? मी काय बोलले की आमच्या इकडे ढाब्यावर ना एक आचारी ठेवला जेवणासाठी आणि बाहेर पाटी लावली जेवणाबरोबर ना इकडे डान्स पण बघूक मिळत म्हणून. मग काय लोक यायची पटापट जेवायची, मी डान्स करायची. करायची. लोकं यायची पटापट जेवायची, मी डान्स करायची. लोकांची गर्दी ती गर्दी हो, माहिती ही गर्दी तुम्हाला माहिती आहे. मग काय ही केलं? सड पातळ होती ना, हा. तेव्हापर्यंत डान्स बघायला लोकांची ही गर्दी. अरे बापरे. मग त्या धाब्यावरचा खाऊन ही एवढी जाडी झाली,
ढाबा कुठला आणि ही कुठली कायच करायला मार्ग नाही. प्रवाह, काय हो बोलता मग कुत्र पण फिरकायचं नाही तिकडे काय समजलं हा. मग म्हटलं हिला आपण काहीतरी करायला पाहिजे. हा मग माझी एक मैत्रीण ना ती माका बोलली हा. की भारी खाऊचं असतात ना तर एक ऑपरेशन करून लागतात म्हणून. मग मी काय म्हणलं की आपला बिझनेस हा बाबा प्रॉफिट करू होय तर थोडासा खर्च करूक लागतात ना. म्हणून मी 2 लाखाचा ना माझं बारीक होण्याचं ऑपरेशन करून टाकला आणि मी परत एकदा पूर्वीसारखी झाले ना हो. मग ती चवलीची शेंग हा. जवळ जवळ आता दिसत नाही पण हा सांगतो. मग एक जण इसम मला काय बोलला धंद्यावर शेट म्हणून तुम्ही बसणार का नाही तो चेहरा तुमचा देखना पाहिजे. हा मग मला एकांना प्लॅस्टिक सर्जरी कर म्हणून सल्ला द्याला. प्लास्टिक सर्जरी प्लॅस्टिक सर्जरी मग मी काय केला मग 2 लाख रुपये दिले आणि मग प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली. काय समजलं हा. आता जो हा माझा तुकतुकीत जो कांतीचा चेहरा दिसतोय ना तो त्याच्या मुलेच का नाही. हा तुमच्या प्लास्टिक सर्जरी नंतरचा चेहरा आहे. काय झालं याच्यापेक्षा होळीत उडी मारायची होती 10 मिनिटं थांबायचं होतं बाहेर यायचं होतं सेम झालं सेम. उगीच पैसे घालवले तुम्ही काय समज. आधीचे किती आधीचे 2 हा. नंतरचे 3 5 2 7 9 लाख 9 रुपये तुम्ही लाख. या फालतूपणामध्ये घातले. 1 लाख रुपये उरलेत पटकन 1 लाख रुपये द्या. काय का 1 लाख रुपये द्या. भाऊजीनू आमचं आहे का ते 200 रुपये तुम्ही ठेवा आणि हा जो काही मॅटर आहे ना 10 लाखाचा तो सालटवून टाका. हे लाच देताय तुम्ही मला नाही ना लाच देताय. हे नाही, पकडा प्रेम- हे प्रेम- घ्या तुमच्या हातात. मी आहे ना अशी व्यवस्था करतो तुम्ही सगळेच्या सगळे आता जेलमध्ये जाल. भाऊजी म्हणजे आम्हाला तुम्ही जेलमध्ये टाकणार हो नक्की जेलमध्ये टाकणार हो हो काय दत्तू हा लिंबू काढ घ्या. दे इथे. आलो. आता गेलो तुम्ही. तर बाय माझ्याशी सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहर आहे आणि तू बोलणं घ्यायला राजी आहेस बाय माझ्याशी. नाव काय तुमचा श्याम राजपूत. तर श्याम राजपूत नावाचा हा जो इसम आला इथं येऊन आम्हाला जो काय त्रास देतोय त्याचा इथं नाही 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 नाही. अरे तुम्ही बाय हो काका हे 10 रुपये घ्या आणि मला पण गोलगोल फिरवा ना. तुझ्या बापाला मी जत्रेतल्या पाळण्यात नव्हतं फिरवत. तुझी भाऊजीनू माझ्याकडे 200 रुपये असत फिरवतास